पुण्यातील येरवडा परिसरामध्ये मद्यपान करून लघुशंका केल्याचं प्रकरण आरोपी गौरव अहुजा आणि भाग्येश ओसवालला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली। पुणे पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु न्यायालयाने केवळ 1 दिवसाची पोलीस कोठडी ही दिलेली आहे। उद्या पुन्हा दोन्ही आरोपींना न्यायालयामध्ये हजर केलं जाईल। बातम्या आपण पाहतोय, गौरव अहुजा आणि भाग्येश ओसवाल हे दोघे जण आरोपी होते। खरं तर गौरव अहुजा यानं मद्यधुंद अवस्थेमध्ये भरधाव वेगात आपली BMW गाडी आणली। येरवडा परिसरातल्या एका चौकामध्ये मध्यभागी रस्त्याच्या ती थांबवली। तो गाडीतून उतरला, त्यानं रस्त्यावर लघुशंका केली आणि त्याला थांबवणाऱ्या व्यक्तीला त्यानं अश्लील चाळे करून दाखवले, अश्लील हावभाव करून दाखवले। हे ते प्रकरण। त्यानंतर गौरव अहुजानं माफी मागण्याचा व्हिडिओ सुद्धा समोर आणला होता आणि त्यानंतर कराड पोलिसांनी त्याला अटक सुद्धा केली होती। आता न्यायालयामध्ये त्यांना हजर करण्यात आलं होतं, दोघांनाही हजर करण्यात आलं होतं। ओसवाल हा त्यावेळी त्याच्यासोबत गाडीमध्ये उपस्थित होता, तर गाडीत तो मद्यपान सुद्धा करत होता आणि या दोन्ही आरोपींना, गौरव अहुजा आणि भाग्येश ओसवालला, आता 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आलेली आहे। पोलिसांकडून 7 दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आलेली होती, मात्र न्यायालयानं 7च्या ऐवजी 1 दिवसाची पोलीस कोठडीच दिलेली आहे। प्रतिनिधी बालाजी पोद्दार फोन लाईनवरून आहेत, अधिकचा तपशील त्यांच्याकडून घेऊया। बालाजी। विक्रांत, नक्कीच न्यायालयाने जे आहे ते 1 दिवसाची पोलीस कोठडी या दोन्ही आरोपींना सुनावलेली आहे। खरं तर दुसरा आरोपी जो आहे त्यांच्या वकिलाने जोरदार युक्तिवाद केला होता की याचा माझ्या कृतीशी काही संबंध नाही, मात्र तरी देखील दोघांना सुद्धा पोलिसांनी 7 दिवसांची पोलीस कोठडी मागितली होती। न्यायालयाने 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, कारण यामधली जी गाडी वापरण्यात आली ती गाडी सुद्धा पोलिसांना जप्त करायची आहे आणि आणखी काही चौकशी आणि सविस्तर मेडिकल रिपोर्ट हवे आहेत। त्यासाठी 1 दिवसाची पोलीस कोठडी आता सुनावण्यात आलेली आहे। उद्या पुन्हा या दोघांना कोर्टात हजर केलं जाईल। विक्रांत। बरं, धन्यवाद बालाजी दिलेल्या तपशिलांसाठी।